नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अंजली अर्णववरती आरोपच करत असते. अंजली म्हणत असते, आता तर मला खात्रीच पटलेली आहे, यांचा जो ॲक्सिडेंट झालेला आहे तो चिंटू तूच केलेला आहे. आता मात्र आजीला सहन होत नाही. आजी म्हणते, बस झालं अंजू, आत्तापर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे. इतके दिवस तुझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी शांत राहत होते, पण आता मी शांत राहणार नाही. कारण मला कळलेलं आहे की तुझ्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे आणि तुझ्या मनामध्ये किती विष पेरलेलं आहे. त्यामुळं मी शांत राहणार नाही. असं आता इकडे अंजलीला आजी बोलत असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ताई, पण ती अजिबात ऐकून घ्यायला तयार नसते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिला मात्र या सगळ्या गोष्टी अजिबात ऐकून घ्यायच्या नसतात. आजी म्हणते की बाद झालं, आतापर्यंत खूप वेळा तुझ्याकडून ऐकून घेतलेलं आहे, पण आता यापुढे तुझी एकही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही. तू वाटेल ते आरोप करत आहे आणि आम्ही मात्र ते ऐकून घ्यायचे अजिबात नाही, असं म्हणत आजी ओरडायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र अंजली म्हणत असते, पण आजी एकदा तरी माझं ऐकून घे. तेव्हा आजी म्हणते, काय ऐकायचंय, तू वाटेल ते आरोपच करत सुटलेली आहे. तेव्हा राकेश मध्ये बोलतो. राकेश म्हणतो की अंजली मॅडम, मला काय वाटतंय माहितीये का, काय झालंय मला नीटसं माहीत नाहीये, पण आता तुम्ही जे काय बोलत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे. असं काहीच झालेलं नाहीये. तुम्ही असे चुकीचे आरोप का करताय? अहो, अर्णव सर आणि ईश्वरी मॅडम खरंच खूप चांगले आहेत. त्यांनी काहीच केलेलं नाहीये. उलट तुम्हाला माहिती आहे का, मी हॉस्पिटलमधून घरी यायला तयार नव्हतो, तर त्या दोघांनी मला किती आग्रह केला, माझ्या पुढे विनवण्या केल्या, माझ्या पुढे हात जोडले आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांच्या बहिणीसाठी ते हे सगळं करतात. मग तुम्ही असे आरोप का करताय त्यांच्यावरती? तुमच्या लक्षात येत नाहीये का? असं म्हणत आता तो त्यांची बाजू घेतो. तेव्हा अंजली म्हणते की बाद झालं, आता तुम्ही सांगताय ना म्हणून मी ऐकते, अन्यथा मी अजिबात ऐकणार नाही. आता आजी म्हणत असते की सणासुदीचं काय चाललंय का अंजली तुझं? प्रत्येक वेळेस काही ना काही गोंधळ घालत असते. आजकाल तुझं वागणं बदललेलं आहे. खूप बितरल्यासारखी वागत असतेस तू, असं आजी इकडे अंजलीला बोलत असतात. अंजली मात्र म्हणत असते की नाही, मला काही माहीत नाहीये, पण जे काही झालेलं आहे त्याचे परिणाम हे सगळे माझ्यावरती होत असतात, असं इकडे अंजली सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्याच वेळेस हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा अर्णव आणि ईश्वरी शांतपणे तिथं उभे असतात. त्यांनाही कळत नाहीये की काय घडतंय, कारण काय उत्तर द्यायचं आणि कशा पद्धतीने हे सगळं हँडल करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्याचवेळी वल्लरी तिथं असते. वल्लरी म्हणत असते की जे काही घडत आहे ते मात्र खूपच विचित्र असं चाललेलं आहे. आणि वल्लरी म्हणत असते की या सगळ्या गोष्टींची मजा तर घेतली पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडलेल्या आहेत ते मात्र छानच आहे, पण यामध्ये आता आपल्याला आपला फायदा काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे, असं तिला वाटत असतं. आणि ती तिच्या फायद्याचा विचार करत असते. तिच्या डोक्यात फक्त तिचं चाललेलं आहे. इकडे अर्णव आणि ईश्वरी आता आजी म्हणत असतात की बाद झालं, जे काय चाललेलं आहे ना ते बाद झालं तुमच्या सगळ्यांचं. आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढं ऐकून घेतलं जाणार नाही, असं आजी ठणकावून सांगू लागतात. आणि तेव्हा मात्र इकडे आजी म्हणतात, चला पूजेला सुरुवात करूया. मग आरती पूजा राहिलेली असते. सगळेजण प्रभू श्रीरामचंद्रांची प्रार्थना करतात, आरती करतात. आणि ईश्वरी मात्र आता देवाच्या समोर हात जोडून मागणं मागत असते. नम्रता आणि आकाश भाऊजी यांच्या लग्नाचं, यांच्या नात्यामध्ये सगळं ठीकठाक होऊ दे, अंजलीताई आणि बाळ सुखरूप असू दे, त्याचबरोबर राकेशचा पर्दाफाश करण्यासाठी मदत कर, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आईबद्दल अर्णव सरांच्या मनात असलेला गैरसमज दूर होऊ दे, तरच आमचं नातं पुढे जाईल, असं इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे बरोबर त्याच वेळेस मंदिरात आता रमाकांत जो आहे त्याच्यावरती फ्लॅश पडलेला आहे आणि तो आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर रमाकांत अचानक एंटर झालेला आहे. नक्की रमाकांत अचानक कसं काय आला हा प्रश्न पुढे असतो. त्याचबरोबर इकडे रमाकांत सुद्धा राम मंदिरात असतो. श्रीराम जय राम जय जय राम म्हणत तोही देवाची प्रार्थना करत आहे. त्याचबरोबर इकडे आता ईश्वरी त्याचबरोबर आजी दोघीही असतात. मग आजी म्हणत असतात की चला सगळ्यांना आपल्याला मंदिरात जायचे प्रसादासाठी. तेव्हा वल्लरी म्हणते
की नाही कसं आहे माहिती आहे का, तुमच्या लाडक्या सुनेला आणि नातवालाच आशीर्वाद मिळाला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे त्यांनाच घेऊन जायचं आहे का फक्त? तसं असेल तर तसं सांगा. नाही, असं सांगते मी तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आजी म्हणतात सगळ्यांनी जायचं आहे. मी काय सांगितलेलं नाही आहे की अमक्याने जायचं, तमक्याने जायचं. सगळ्यांनी जायचं आहे आणि सगळ्यांनी एकत्र जायचं आहे. फक्त अंजू येणार नाही आहे, तिचं बाळ छोटं आहे म्हणून. तेव्हा मात्र इकडे लगेचच राकेश म्हणतो की मी अंजली मॅडम बरोबर घरी थांबतो. तेव्हा अर्णव आकाशला सांगतो की आकाश तूही घरी थांब. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो. आकाशलाही कळलेलं असतं की त्याला घरी कशासाठी थांबवलं जातंय आणि त्याचबरोबर हे सगळेजण जायला निघतात. ईश्वरी अर्णवकडे येते आणि अर्णवला विचारते की तुम्ही आकाश भाऊजींना. तेव्हा अर्णव सांगू लागतो की त्या राकेशवरती माझा अजूनही विश्वास नाही, म्हणून तर मी आकाशला थांबायला सांगितलेलं आहे. आता तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच नम्रता मात्र वैतागलेली असते. तिला टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय आहे, यांचे प्रॉब्लेम प्रत्येक वेळेस मी का समजून घेऊ, मीच का समजून घ्यायचंय, माझ्याच पद्धतीने का सगळं असं होतंय, असं म्हणत नम्रता मात्र बोलत असते. आणि त्याच वेळेस आकाशचा फोन आलेला असतो. नम्रता म्हणते बोला. कसं आहे माहिती आहे का, आता एक गुड न्यूज तुम्हालाही दिली पाहिजे ना, कारण तुमच्या घरच्यांनी आता पुन्हा एकदा आपलं लग्न पोस्टपोन केलेलं आहे, असं इकडे नम्रता सांगू लागते. तेव्हा आकाश म्हणतो की अगं ऐकून घे नम्रता, तू मला माहिती आहे हे सगळं चुकीचं घडतंय, मलासुद्धा या गोष्टी सहन होत नाही आहेत, पण या सगळ्यातून मार्ग काढणं तर तेवढंच गरजेचं आहे, असं इकडे आकाश सांगत असतो. पण नम्रता मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. नम्रता म्हणत असते की मी का ऐकून घेऊ, मी का समजून घेऊ, कारण मलाच कळत नाही आहे की हे सगळं काय घडतंय. इकडे राकेश आणि त्याचबरोबर अंजली दोघंही बोलत असतात. अंजली म्हणत असते की अहो काय चाललंय हे सगळं, मला कळतच नाही आहे. तेव्हा राकेश तिला विचारतो एक गोष्ट मला फक्त तुम्हाला विचारायची आहे. अहो ते अर्णव सर आणि ईश्वरी मॅडम माझ्याशी खूप चांगले वागतात, म्हणजे ते माझ्याशी कधीच चुकीचं वागत नाहीत. एवढं सगळं असूनही तुम्ही त्यांच्याशी नक्की असं का वागता, काय कारण आहे त्याच्या मागचं, असं इकडे तो विचारू लागतो. तेव्हा मात्र इकडे अंजली म्हणत असते की त्यांच्या मनात तुमच्याबद्दल खूप गैरसमज आहे. त्यांना त्या दोघांना तुम्ही घरामध्ये नको होता, त्यासाठी हे सगळं चाललंय. आजपर्यंत खूप भांडणं झालेली आहेत. त्यांच्या मनातले गैरसमज इतके वाढलेले आहेत की ते दूर करणंही अवघड जाते, असं इकडे बोलणं झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र अंजली म्हणते चला मी तुम्हाला ना फोटो दाखवते आपल्या लग्नाचे, आणि असं म्हणत तिने त्यांच्या लग्नाचा अल्बम जो आहे तो बाहेर काढलेला असतो आणि त्यातले फोटो ती दाखवत असते. तेव्हा मात्र त्यांचे फोटो, लग्नातले फोटो, त्यावेळेस ती सांगत असते बघा किती गोड दिसत होता तुम्ही लग्नात, खरंच खूप मोठी गोष्ट होती ही, असं ती सांगायला सुरुवात करते. आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते की आपलं लग्न खूप मोठं झालं होतं, एका मोठ्या हॉलमध्ये झालं होतं, मोठ्या थाटामाटात, भरपूर असे बिझनेसमॅन आले होते, राजकारणी आलेले होते, खूप लोक आलेली होती आपल्या लग्नाला. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी आता मंदिरात पोचलेले असतात. आणि त्याचवेळी मंदिरात जेव्हा या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात, पूजा सुरू झालेली असते आणि ईश्वरी अर्णव दोघंही मंदिरात पोचलेले असतात, आजी असतात. मग गुरुजींकडे प्रसाद दिला जातो आणि मग गुरुजी सगळ्या साधूंना सांगतात की चला प्रसादाची व्यवस्था झालेली आहे, तुमच्यापर्यंत प्रसाद पोचवला जाईल, सगळेजण प्रसादासाठी तिथे बसायला या. इकडे रमाकांत मात्र आता वय झालेलं असतं, वयाच्या मानाने त्याला त्रास होत असतो, उठायला बसायला त्रास होत असतो आणि रमाकांत हात टेकून उठतात आणि ते जाऊ लागतात. सगळी पंगत बसलेली आहे. आता मामा, त्याचबरोबर वल्लरी, अर्णव, ईश्वरी जोडीने आता सगळ्या साधूंना तिथे जेवायला वाढत असतात. त्याचबरोबर सगळा स्वयंपाक ईश्वरीने स्वतः बनवलेला असतो आणि ईश्वरीच्या आईने सांगितल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या असतात. रामनवमीचा प्रसाद जो आहे तो मंदिरात साधूंना नेऊन वाटायचा आहे हे सुद्धा सांगितलेलं असतं. घरी छोट्या मुलांना बोलवून त्यांच्याकडून रामरक्षा पठण करून घ्यायचे असते, त्यांनाही प्रसाद द्यायचा असतो. या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. अर्णव आता ईश्वरी दोघंही वाढायला जातात. नेमकं रमाकांतच्या समोर आलेले असतात. रमाकांत हे खाली मान घालून बसलेले असतात आणि त्यांना खोकला येतो, त्यामुळं त्यांच्या खांद्यावरती असलेला पंचा त्यांनी तोंडाच्या समोर धरलेला असतो. अर्णव आणि ईश्वरी त्यांना विचारू लागतात की काही त्रास होतोय का. तेव्हा ते म्हणतात की नाही ठीक आहे, असं अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही सांगू लागतात. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही पाहत असतात
सगळ्यांना व्यवस्थित असं जेवायला वाढलेलं असतं. इकडे आकाश मात्र वारंवार नम्रताला कॉल करत असतो. पण नम्रता किती आता उद्धटपणे वागते हे तर आपल्या लक्षात आलेलं असतं. इकडे रमाकांत यांनी ते जेवणाचा पहिला घास खाल्ल्यानंतर कुठंतरी ही चव त्यांना ओळखीची वाटत असते, म्हणून ते पाहत असतात. त्याचवेळी आजी त्याचबरोबर इकडे सगळेजण आता एकत्र आहेत आणि सगळेजण खूप आनंदात आहेत. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सगळ्यांनाच कौतुक वाटत असतं. त्याचवेळी सुप्रिया मात्र पाहत असते. सुप्रिया सगळीकडे लक्ष देत असते. सुप्रिया म्हणत असते की जे काय चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. आता भजन सुरू झालेलं असतं आणि तिथे सगळे साधू जे आहेत ते प्रभू श्रीराम यांचा जप करत असतात, नामस्मरण करत असतात. त्यात अगदी गुंग होऊन गेलेले असतात. आणि नेमकं घडतं असं की त्याच वेळेस वल्लरीचं लक्ष जातं, ते म्हणजे तिथे मध्ये असलेल्या या अर्णवच्या बाबांकडे म्हणजे रमाकांतकडे लक्ष जातं. आणि रमाकांतकडे लक्ष गेल्यानंतर ती म्हणत असते की नाही, मला असं का वाटतंय की हे सगळे जे काय आहेत ते वेगळं कोणतरी आहे. आणि त्याचबरोबर आता हा रमाकांतच आहे. मला वाटलं होतं की तो हे सगळं सोडून गेला असेल, पण नाही, तो हे सगळं सोडून गेलेला नाही, तर तो पुन्हा वापस आलेला आहे या साधूच्या वेशात. मला खात्री आहे की नक्की खात्री आहे की तो रमाकांतच आहे, असं म्हणत त्या बोलायला सुरुवात करत तिनं म्हणत असते. म्हणजे हा जर रमाकांत आला आणि ही ईश्वरी जर त्याच्यापर्यंत पोहोचली तर मात्र सुप्रिया आणि त्याला निर्दोष करायला त्याला वेळ लागणार नाही आणि मी मात्र पूर्णपणे अडकली जाईल. या गोष्टीची भीती आता इकडे वल्लरीला वाटत असते. कारण एवढं मोठं कांड करून ठेवलेलं आहे, एकाबरोबर 3 आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहे, 2 लहान लेकरांना आई बापा विना पोरकं केलेलं आहे आणि हिला तर हिच्या पापाची शिक्षा, हिच्या कर्माची शिक्षा ही भोगावी लागणारच आहे, हे पण तेवढंच नक्की आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरीचंही लक्ष जातं. कारण ईश्वरी पाहते तर त्यांना ईश्वरीचा धक्का लागतो आणि ईश्वरी मात्र तिला कळतं की हे कोण आहेत. मग आता सगळे साधू निघालेले असतात, कारण भोजन झालेलं असतं, भजन झालेलं असतं आणि ते निघालेले असतात. आता ईश्वरी त्या रमाकांतच्या मागं चालली आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर वल्लरी सुद्धा म्हणते की काहीही झालं तरीही या ईश्वरीला मी मात्र त्याच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. जर ही ईश्वरी तिथंपर्यंत पोहोचली तर सगळं अवघड होईल. त्यामुळं आता मात्र वल्लरी तिच्या मागे जाते आणि ईश्वरीला थांबवते आणि ईश्वरीला म्हणू लागते की थांब. तेव्हा इकडे अर्णव पण पाहू लागतो. त्याला ईश्वरीही दिसत नसते, वल्लरीही दिसत नसते आणि वल्लरी तिथे येते आणि म्हणते की अजून झालं नाही आहे का? सकाळपासून पूजा वगैरे हेच सगळं चाललेलं आहे. घरी अंजली एकटी आहे, सगळ्या साधूंना जेवण देऊन झालेलं आहे, घरी जायचं नाही आहे का अजून इथंच थांबायचं आहे, असं ही वल्लरी बोलत असते. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की हो जायचं आहे, कारण अंजली एकटी आहे, तिच्याबरोबर कोणी बाई माणूस नाही आहे. ही गोष्ट वल्लरी आवर्जून सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव तिथे येतो आणि अर्णव विचारू लागतो काय झालं मी सिंधो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की ते जे होते ना त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. वल्लरी म्हणत असते की ही त्यांच्याच मागं पळत होती का रमाकांतच्या? नाही, ही जर रमाकांतच्या मागे पळत असेल तर मात्र मला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागणार आहे, कारण ह्या ईश्वरीने रमाकांतजवळ पोहोचण्याआधी मला तिथं पोहोचणं गरजेचं आहे. एवढे विचित्र असे विचार या वल्लरीचे चाललेले असतात आणि वल्लरी मात्र वेड्यासारखी वागत असते, कारण आता तिचा पापाचा घडा तर भरलेलाच आहे, हे मात्र तेवढंच नक्की असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आकाश मात्र वारंवार फोन करत असतो. इकडे नम्रता आणि त्याचबरोबर शुभंकर या दोघांमध्ये ही स्पर्धा चाललेली असते. त्या दोघांमध्ये अशी स्पर्धा लागलेली असते ती म्हणजे की ह्या जिलब्या संपवायच्या. शुभंकर म्हणत असतो की माझं सगळं खाऊन होत आलेलं आहे तरीही तुझं काही संपलेलं नाही. तेव्हा मात्र नम्रता म्हणत असते की बस झालं, कारण मी आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, नाही मला नको आहे हे सगळं. आणि ती म्हणते तूच जिंकला, ठीक आहे काही हरकत नाही आहे, असं म्हणत ती शुभंकरलाच ओरडत असते. आकाशचा फोन आलेला असतो. मग मात्र ती म्हणू लागते की हो आता नाम लिया सैतान का और सैतान का फोन हाजीर. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ज्या गोष्टी घडत असतात तेव्हा आकाश आणि नम्रता यांच्यामध्ये आता शुभंकर आहे. शुभंकर म्हणत असतो की मला माहिती आहे तुला
त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा हे सगळं मला पटतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही या सगळ्यातून आपल्याला मार्ग तर काढावाच लागणार आहे. इकडे वल्लरी मात्र स्वतः मंदिरातच थांबलेली आहे. ती मात्र तिथून कुठेही गेलेली नाही. तिच्या डोक्यात प्रश्न सुरू आहेत आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की जर तो रमाकांत असेल तर मात्र मला या सगळ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. आता हे सगळेजण घरी आलेले असतात. ईश्वरी वरती येते आणि भरभर शोधाशोध करू लागते, कारण तिला माहिती असतं की नक्कीच काहीतरी असं विचित्र घडलेलं आहे आणि मला या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे असं म्हणत तिने शोधायला सुरुवात केलेली असते. अल्बम शोधते आणि त्या अल्बममधला तो फोटो पाहते. तेव्हा मात्र तिला धक्का बसतो, कारण तो फोटो आहे तो म्हणजे रमाकांतचा फोटो हातात घेते आणि म्हणू लागते की नाही, नक्कीच बरोबर आहे, असंच काहीतरी आहे हे लक्षात आलेलं असतं. आता मात्र ईश्वरी म्हणते की हे मला शोधून काढावंच लागणार आहे. तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि अर्णव म्हणत असतो की मिसिंदर काय चाललंय तुझं आल्यापासून. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला ना एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा अर्णव म्हणतो बोल, काय झालं. नाही, तुमच्या बाबांचा फोटो. तो म्हणतो काय, तुला सांगितलंय ना त्या माणसाचं नाव माझ्या पुढे घ्यायचं नाही. ज्या माणसाने माझ्या आईला उद्ध्वस्त केले, माझ्या आईला फसवलेलं आहे, त्या माणसाचं नावही मला इथे घरात ऐकायचं नाही, असं इकडे अर्णव सांगत असतो. तेव्हा मात्र रमाकांतचा तो फोटो ईश्वरी घेते आणि लपवून ठेवते. अर्णव म्हणत असतो पण मिस इंदोर, काय झाले, मंदिरातनं आल्यापासून तू लॉस्ट वाटतेस, नक्की घडलंय काय. ईश्वरी मात्र शांतच राहते. ईश्वरी पुन्हा त्या फोटोकडे पाहत राहते, कारण ईश्वरीला फक्त एकच माहिती आहे की आत्ता मी पाहिलेली व्यक्ती म्हणजे ही रमाकांत राजे शिर्के, अर्णव राजे शिर्केंचे वडील होते. म्हणजे ऑब्वियसली आता मला इथे रामनवमीला मार्ग मिळालेला आहे, तो म्हणजे माझ्या आईला निर्दोष सोडवण्यासाठी. या सगळ्या गोष्टीचा वापर करून, फायदा करून घेऊन मला हे सगळं सोडवावं लागणार आहे. अशा पद्धतीने आता ईश्वरीने विचार करायला सुरुवात केलेली असते. इकडे बाळ मात्र खूप रडत असतं. राकेश बाळाला म्हणत असतो काय झालं छकुलीला, असं म्हणत तो बाळासोबत बोलत असतो. अंजली म्हणत असते बहुतेक तिला भूक लागलेली आहे. तेव्हा राकेश म्हणतो की तुम्ही तिला हे करा, मी जातो, तुमचं झालं की मला सांगा, मग मी आत येतो. अंजली म्हणत असते हो थांबा ना. तेव्हा तो म्हणतो तिला भूक लागली ना. म्हणजेच अंजलीच्या समोर आता राकेशला थांबायचे नाही आहे. आता त्याने तिला बायको म्हणून स्वीकारलेलंच नाही, तर ती फिडिंग करत असताना तिथे थांबणं त्याला योग्य वाटत नाही, म्हणून तो तिथून चाललेला असतो. इकडे ईश्वरी म्हणते की मी आईकडे जाऊन येते, आईला प्रसाद द्यायचा आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो काय मिसिंदूर, काय चाललंय तुझं हे सगळं, मला कळेल का जरा. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, हे सगळं तुमचं काय चाललंय हो, मला तेच कळत नाही आहे. म्हणजे आता मला सांगा, जर समजा तुमचे बाबा हे तुमच्या समोर आले तर काय कराल तुम्ही. तेव्हा अर्णव चिडलेला असतो, रागराग करत असतो. ईश्वरी म्हणते मग न्यूट्रल राहा ना, तुम्ही त्यांच्याबद्दल कोणत्याच भावना तुमच्या मनात ठेवू नका, प्रश्नच येणार नाही आहे. ईश्वरीने हातात फोटो घेतलाय आणि ती तिथून निघून जाते. अर्णव मात्र विचार करत असतो. अर्णव म्हणतो की कसं न्यूट्रल राहणार आहे, काही गोष्टी असतात त्या विसरल्याच जात नाही आहेत. आणि अर्णव डोक्याला हात लावून बसलेला असतो. त्यानंतर इकडे ईश्वरी निघून गेलेली आहे. ईश्वरी जात असते तेव्हा मात्र खाली येते आणि नेमकं त्याच वेळेस तिला राकेश धडकतो. इकडे अर्णव ईश्वरीने जो ड्रॉवर उघडलेला असतो, तिथे जो अल्बम पडलेला असतो, ते सगळं उचलून त्याच्यात ठेवतो आणि तो विचारच करत असतो, हा अल्बम उघडून पाहू का. पुन्हा तो थांबतो आणि तो ड्रॉवर तसाच बंद करतो. ईश्वरी आणि राकेशची खाली धडक होते, तो फोटो खाली पडतो आणि इकडे वल्लरी मात्र लांबून हे सगळं पाहत असते. राकेश तो फोटो उचलतो आणि त्या फोटोकडे पाहू लागतो. ईश्वरी म्हणते तुम्हाला खरंच माहीत नाही याबद्दल काही. तेव्हा राकेश म्हणतो की नाही, मला नाही माहिती याबद्दल काही. तेव्हा मात्र ईश्वरी आता तिथे त्याला विचारते आणि वल्लरी लांबून हे सगळं पाहत असते. ईश्वरी आता तो फोटो घेते आणि निघालेली असते. त्यानंतर ती डायरेक्ट आपल्याला उद्याच्या भागात सुप्रियाकडे पोचलेली पाहायला मिळते. सुप्रियाला ती फोटो दाखवते. सुप्रिया म्हणते की रमाकांत राजे शिर्के, ईशू आज इतक्या वर्षानंतर हा फोटो का काढलास तू, काय कारण आहे. तेव्हा ईश्वरी सांगू लागते की आई, या माणसाला मी आज राम मंदिरात पाहिलेलं आहे. तेव्हा मात्र सुप्रिया म्हणते काय, तू यांना पाहिलेलं आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मी या माणसाला आज राम मंदिरात पाहिलेलं आहे. आणि तेव्हा मात्र आता ईश्वरीला धक्का तर बसलेला असतो. या सगळ्या गोष्टींमुळं त्यापेक्षाही मोठा धक्का सुप्रियाला बसतो. सुप्रिया म्हणते खरंच ईशू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी ही त्या मंदिरात गेलेली आहे आणि तिथं असलेल्या एका माणसाला हा फोटो दाखवते आणि विचारत असते
तेव्हा तिला समजतं की तिथे मंदिरात ते भजन करत बसलेले आहेत. ईश्वरी मात्र पुन्हा आता अर्णवच्या बाबांना भेटायला मंदिरात पोहोचलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.